नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय दुपारच्या बातम्या. दुपारच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवात करूयात आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देत नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केलेला आहे. उद्या सकाळी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचा गर्भित इशारा मलिक यांनी दिला. फडणवीस यांचे फटाके पाण्यात भिजल्याचा टोला त्यांनी लगावला. अंडरवर्ल्डच्या दबावातून किंवा बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडून प्रॉपर्टी खरेदी केली नाही असं स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिले. तर सत्याकडे फडणवीसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणारे कच्चे खेळाडू असल्याचाही टोला त्यांनी लगावला. हमें लगता है कि पटाखे भीग गए और आवाज़ नहीं कर पाए. एक माहौल खड़ा किया गया कि नवाब मलिक के बम ब्लास्ट के आरोपियों से संबंध हैं. मैं देवेंद्र जी, आप 1999 में इस शहर में शायद पहली बार आए विधायक बन के, और 62 साल के जीवन में इस शहर में आपसे पहले दिवंगत मुंडे साहब भी नेता थे जो दाऊद से लोगों को जोड़ते रहे. जहाँ तक सवाल है देवेंद्र जी, आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है, तो आपको आज मैं कह रहा हूँ कि सुबह 10 बजे आप कह रहे थे कि बम फोड़ देंगे. ये बम नहीं है, आपने आडंबर खड़ा किया. लेकिन नवाब मलिक कल सुबह अंडरवर्ल्ड का हाइड्रोजन बम मुंबई में गिराएगा और देश को बताएगा कि देवेंद्र फडणवीस किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बनाए हुए थे, किस तरह से एक अंडरवर्ल्ड का सरगना जो विदेश में बैठकर इस शहर से उगाही करता था. लोक प्रतिनिधि बनने के 26 साल जीवन में इस तरह के आरोप कभी भी हम पर कोई लगा नहीं पाया. आज एक जगह को लेके आपने कुछ कागजात लोगों के सामने रखे. कि 1.5 लाख फुट ज़मीन ये कौड़ी मोल माफिया के जरिए हमने खरीदी. हमें लगता है आपके जो मुखबिर हैं, आपके जानकारी देने वाले, हमें लगता है वो कच्चे खिलाड़ी हैं. लेकिन आपने अंडरवर्ल्ड का खेल शुरू किया है. आज तो सारी चीज़ें मैं बोलूँगा नहीं, लेकिन कल सुबह 10 बजे देवेंद्र जी का अंडरवर्ल्ड का क्या खेल है इस महाराष्ट्र में, और देवेंद्र जी ने मुख्यमंत्री रहते हुए किस तरह से अंडरवर्ल्ड के जरिए पूरे शहर को हॉस्टेज बना रखा था, कल सुबह 10 बजे उसकी जानकारी देंगे. देवेंद्र फडणवीस यांनी कागदावर मलिकांची सही असल्याचं दाखवून दिलं, तर त्या जागेवर सर्वसामान्य नागरिकांची सोसायटी असल्याकडे मलिक यांनी लक्ष वेधलं. जवळजवळ 3 एकराची या दोघांनी सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे. आणि सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं याच्यावर सही केली आहे फराज मलिक यांनी. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे. काही काळ, छोटा काळ स्वतः नवाब मलिक देखील याच्यामध्ये एक डायरेक्टर राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या दोघांनी, म्हणजे हे जे दोन, सरदार शाह वली खान आणि मोहम्मद सलीम पटेल, या दोघांनी सॉलिडसला ही जागा विकलेली आहे केवळ 30 लाख रुपयामध्ये. देवेंद्र जी ने कहा कि जाली किराएदार उसमें बनाए गए. आप सभी जाकर देख लें, वो 1.5 लाख फुट ज़मीन पर एक मदीनतुल आमान नाम की कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी है, जो 1984 में वहाँ इमारत बनी. गोवा वाला कंपाउंड के नाम से जानी जाती है, जिसमें मुनीरा पटेल ने
रस्सी वाला को डेवलपमेंट राइट देके वहाँ पे 140 से 150 मकान बनाकर आम लोगों को बेचे। आज भी वो सोसाइटी वहाँ पर है। बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि केवळ 30 लाखांना जमीन खरेदी केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली। तर खरेदी जी केलेली आहे त्याचे कागदपत्र आहेत असं मलिक यांनी स्पष्ट केलं। हसीना आपाचा हा बॉडीगार्ड आणि हसीना आपाचा हा फ्रंटमॅन। हसीना आपा दाऊद पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानातनं जे लँड ग्रॅबिंग इथे चालवायचा त्याच्या किंगपिन ही हसीना आपा होती आणि हसीना आपाचा फ्रंटमॅन ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी तयार व्हायच्या तो हा सलीम पटेल। आपके पास जो गोडाउन है उसकी ओनरशिप हम या पूरी ओनरशिप देना चाहते हैं। हमने उनसे ओनरशिप ली। उनका जो पावर ऑफ अटॉर्नी था सलीम पटेल, उससे हमने रजिस्ट्री की। वो सारे कागजात उपलब्ध हैं। किराएदार के नाते उस समय जो स्टैम्प ड्यूटी थी, जो कीमत थी, हमने अदा की। वो सरकारी दस्तावेज में उपलब्ध है। हमने मालकिन से ली। अगर वो किसी को कहती है कि ये मेरा पावर ऑफ अटॉर्नी है, उससे आप पूरा आपका जो भी व्यवहार है वो पूरा कर लो, तो हमने वो पूरा करने का काम किया। देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावरती अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती असल्याचा आरोप केला। मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून 3.5 कोटींची जमीन फक्त 20 लाखात खरेदी केल्याचा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि मुंबईतील LBS मार्गावरील 3 एकर जमीन केवळ 20 लाखात मलिकांनी कशी मिळवली असा सवालही फडणवीसांनी मलिक यांना विचारला। त्यांनी केलेल्या जमीन व्यवहाराचे पुरावेच फडणवीसांनी दिलेत। तसंच सलीम पटेल कोण होता, त्यानं तुम्हाला इतक्या स्वस्तात जमीन का विकली असे सवाल देखील नवाब मलिक यांना फडणवीसांनी विचारले। इन्वेस्टमेंट प्राइवेट लिमिटेड कंपनी है नवाब मलिक जी के परिवार की। इस पर जो आपको मैंने दिया हुआ है, इस पर लेने वाले की साइन है, वो है फराज मलिक इनकी। इस सॉलिडस में 2019 में स्वयं नवाब मलिक भी थे। उन्होंने कुछ समय के लिए वो थे, बाद में फिर मंत्री बनने का उन्होंने इस्तीफा दिया। आज भी उनके परिवार के लोग उसमें हैं। फराज मलिक, इन्होंने ये जमीन खरीदी। हसीना आपाचा हा बॉडीगार्ड आणि हसीना आपाचा हा फ्रंटमॅन। हसीना आपा दाऊद पळून गेल्यानंतर तो पाकिस्तानातनं जे लँड ग्रॅबिंग इथे चालवायचा त्याच्या किंगपिन ही हसीना आपा होती आणि हसीना आपाचा फ्रंटमॅन ज्याच्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी तयार व्हायच्या तो हा सलीम पटेल। CBI आहे, ती ED आहे की ती NIA आहे, जी कुठली ॲप्रोप्रिएट अथॉरिटी आहे त्या ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडे हे सगळे कागद मी देणार आहे। आणि यासोबत मी अनाउन्स केल्याप्रमाणे या सगळ्या कागदांची एक प्रत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरद पवार साहेबांनाही मी देणार आहे। ब्रेकनंतर जाऊयात भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेत। ते शिक्षापात्र आरोपी आहेत, त्यांच्याशी आर्थिक व्यवहार केला त्याबद्दल नवाब मलिक साहेब म्हणाले कबूल। 1.5 लाखच्या वर फुटाची मालमत्ता, जागा, इमारती कवडी मोलाने मालकीयत मिळवली। नवाब मलिक साहेबांचं उत्तर कबूल। ताडातील आरोपींना जप्त व्हायची होती त्या मालमत्ता विकत घेतल्याचं करून स्वतःकडे वळवली, त्यावर माननीय नवाब मलिक साहेबांचं उत्तर काय कबूल।
आणि मोहम्मद सलीम पटेल या गुन्हेगाराशी आर्थिक व्यवहार करून फायदा केला, या बाबतीत उत्तर काय? मौन कबूल. म्हणजे नवाब मलिक साहेबांनी तिन्ही आरोपांना कबूल 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 करून स्वतःच कबुली जबाब लिहिला आहे. आणि हसीना पारकरच्या विषयात बोलायची हिंमत नसल्यामुळे त्याला मौन कबुली दिली आहे. आणि त्यामुळे नवाब मलिक साहेबांचं उत्तर याचा अर्थच कबुली जबाब आहे. बरं, याच्या समर्थनार्थ काय गोष्टी सांगितल्या? तर काय म्हणे, 4-5 दुकानं आमची होती पुढे आणि मागे गुडाऊन होतं, आम्ही भाडेकरू होतो आणि संपूर्ण जागेचा मालकीयत आम्ही घेतली, तीही 30 लाख कबूल करून 20 लाखात. मुंबईतल्या भाडेकरूंना काय तुम्ही मूर्ख समजता का? आजही मुंबईतला भाडेकरू सर्वोच्च न्यायालयापर्यंत 2 तप लढाई लढतोय की स्वतःची खोली मालकी तत्वावर मिळवण्यासाठी सुद्धा मालक तयार नसतो. याची असंख्य उदाहरणं मुंबईत. पण नवाबी भाडेकरू हा असा नवीन झालाय, नवाबी भाडेकरू नवीन शब्द आहे आता, की ते ज्या इमारतीतले भाडेकरू दुकानाचे होती ती अख्खी इमारत तर दिलीच, अजून 2 इमारती दिल्या, झोपडपट्टी दिली, मोकळ्या जागा दिल्या, गोडाऊन दिले 30 लाखात आणि 30 लाख कबूल करून 20 लाखात. असे नवाबी भाडेकरू मुंबईत शोधून सापडणार नाहीत. हा तर खरं मुंबईतल्या भाडेकरूंचा अपमान आहे. सकाळी देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, त्यावरती नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेलं उत्तर, आणि आता पुन्हा भाजपच्या वतीने नवाब मलिक यांनी कसे त्यांच्यावरती केलेले आरोप स्वीकारलेले आहेत, नेमकं त्यामध्ये पुढे काय होतं याबद्दलच्या आरोप प्रत्यारोपांचे सत्र जे आहे ते पुन्हा एकदा सुरू असल्याचं आपण बघतोय. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.